केशवराव भोसले नाट्यगृह खासगीकरण होत असल्याच्या चर्चांनंतर आज स्वतः रंगकर्मींनी आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासोबत बैठक पार पाडली. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी निविदा मागविण्यात येणार असून येत्या 9 ऑगस्ट रोजी या नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या खासगीकरणाबाबत महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. सभेत ठराव मांडण्यापूर्वी रंगकर्मींशी चर्चा करण्याची गरज होती. नाट्यगृह हा शाहू महाराजांचा वारसा आहे आणि महापालिकेने तो जपलाच पाहिजे. नाट्यगृहाचे खासगीकरण आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका अभिनेते आनंद काळे यांनी व्यक्त केली. रंगकर्मींच्या भावना तीव्र असून पुन्हा एकदा याबाबत सभेत चर्चा करावी, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. तसंच रंगकर्मींवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. केशवराव भोसले नाट्यगृह पूर्णत्वास येत आहे आणि हे होत असताना महापालिकेच्या जनरल बॉडीनं हे नाट्यगृह मॅनेजमेंटसाठी देण्याचा ठराव त्या ठिकाणी पास केला. रंगकर्मीयांच्या भावना थोड्या तीव्र होत्या, समज गैरसमज यामध्ये होतेच. या बाबतीमध्ये सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब आणि महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मी यांच्या एकत्रित बैठक या ठिकाणी पार पडली. महापालिकेनं सध्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपलं म्हणणं मांडलं. रंगकर्मियांनी आमची जी काही गरज आहे त्या संदर्भात आपलं म्हणणं मांडलं. या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेबांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की जी काही आपण या ठिकाणी हा जो निर्णय घेतलेला आहे हा महासभेचा निर्णय असतो. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय घेतलेला आहे, पण तरी पण रंगकर्मियांच्या भावना देखील तेवढ्याच तीव्र आहेत आणि आपण याविषयी परत एकदा जीबी मध्ये नव्यानं चर्चा करावी आणि मग आपल्याला जर योग्य वाटला तर त्या पद्धतीने निर्णय घ्यावा. पण निश्चितपणे या शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सर्व रंगकर्मियांना ग्वाही देतो की रंगकर्मियांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठलाही आर्थिक बोजा त्यांच्यावर जास्त पडणार नाही, किंवा कलेचं कुठलं नुकसान होणार नाही, यासाठी मी या ठिकाणी सतर्क राहील. बघा, कुठलाही ठराव पास होत असताना अशी कुठे तरतूद नाही आहे, पण ऍक्च्युअली करायला पाहिजे होती. कारण आपलं नातं कोल्हापूर हे छोटं आहे. प्रत्येक क्षेत्राशी प्रत्येक लोकप्रतिनिधीचं नातं हे जोडलेलं आहे आणि त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे. यामध्ये थोडी चूक झाली असेल, इथून पुढं ज्या काही अशा गोष्टी चर्चेला येतील महापालिकेत तर त्या क्षेत्राच्या लोकांशी चर्चा करून हे विषय आणावे, अशा पद्धतीने मी सूचना माझ्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या नेत्यांना देईन. आपल्याला माहित आहे केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी जे जळीतग्रस्त झालं त्यामध्ये काहीच राहिलं नव्हतं. तातडीनं त्या ठिकाणी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. खरं म्हणजे टर्न टेबल लँडर आत गेलं नाही, त्यामुळे फार मोठं नुकसान त्याचं झालं. टर्न टेबल लँडर आत गेला असतं तर ते लवकर विझलं असतं, पण आता त्यात काहीच राहिलं नव्हतं. पाठीमागचा संपूर्ण पार्ट बदलावा लागला आणि मग यामध्ये हे होत असताना काम चांगलं व्हावं, त्या ठिकाणी लाईट असेल, साऊंड असेल, टेक्निकल गोष्टी परत त्यामध्ये अडचणी यायला नको, यासाठी वारंवार सूचना रंगकर्मियांच्या पण वतीनं आल्या. आणि शेवटी बघा, एखादं काम आपण दिलेलं असताना ते काम टायमात पूर्ण होईलच असं नाही, काही अडचणी पण येऊ शकतात, काही बदल असतो. या दृष्टीनं ते काम होत राहिलं, पण आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. मला वाटतं शेवटचा जो निधी राहिला होता डीपीचा, ट्रान्सफॉर्मर पाहिजे होता. ट्रान्सफॉर्मर बसवायला देखील महापालिकेकडे पैसे नव्हते. ते मी माझ्या डीपीसीच्या निधीतून तातडीने 1,80,00,000 दिले की जेणेकरून केशवराव भोसले नाट्यगृह लवकर सुरुवात होऊन दे. हा ट्रान्सफॉर्मर देखील लगेच बसेल. 9 तारखेला मला वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृह असेल, आपला फाउंटन रंकाळ्यामध्ये आपण जो बसलेला आहे तो असेल, छत्रपती शाहू महाराजांचं समाधी स्थळ असेल, MRDP प्रोजेक्ट जो कोल्हापूर जिल्ह्यासाठी होतोय 3200 कोटी रुपयाचा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण करतोय, त्याची सुरुवात असेल, अशा काही गोष्टींची उद्घाटन ही त्यांच्या हस्ते होतील असं मला वाटतं. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
रंगकर्मींच्या भावना लक्षात घेऊन पुढील कार्य केलं जाईल असा विश्वास महापौर रूपा राणी निकम यांनी व्यक्त केलाय। यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, हर्षल सुर्वे यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते।